यवतमाळ जिल्ह्यामध्ये खोळंबलेल्या खरीपाच्या पेरण्यांना गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मोठा वेग आलेला आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 9 लाख हेक्टरपैकी 3.5 लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून येत्या आठवड्यामध्ये हे क्षेत्र 4.5 लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यातील 11 मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला असून त्यापैकी 8 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। आतापर्यंत कापूस आणि तुरीची सर्वाधिक पेरणी झाली असून बळीराजा आनंदी आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 9 लाख हेक्टरवर पेरण्या केल्या जाते। यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने पेरण्या ज्या आहेत त्या लांबलेल्या आहेत। आपण बघू शकतो शेतामध्ये आहोत, काही ठिकाणी या ठिकाणी पेरण्या सुरू आहेत। नक्षत्र कोरडे गेल्याने जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या ज्या आहेत त्या खोळंबल्या होत्या, पण गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यात पावसाने वर्दी देणे सुरू केले आहे। काही ठिकाणी धुवाधार पाऊस तर काही ठिकाणी रिपरिप पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांची लगबग वाढली असून जिल्ह्यात पेरणीच्या कामाला गती आली आहे। शुक्रवारपर्यंत तब्बल 2.5-1.5 लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांची पेरणी आटोपल्याचा अहवाल आला आहे। तर आजपर्यंत 2.5 ते 3 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे। तर येत्या आठवड्याभरात हे पेरणी क्षेत्र 4 ते 4.5 लाख जाण्याची शक्यता वर्तवली आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यातील 11 मंडळात जोरदार पावसाने हजेरी लावली, तर त्यातील 8 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। 95,000 हेक्टर क्षेत्रावर झालेल्या पेरण्यामध्ये कापसाची सर्वाधिक, तर त्यापाठोपाठ तूर पिकांची पेरणी करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सध्या सर्वत्र पेरणीची लगबग शेतकऱ्यांकडून होत आहे। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।